मकर संक्रांतीच्या सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा. तुमच्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे मकर संक्रांतीच्या स्पेशल ब्लॉगमध्ये. शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की पहा. ह्या वर्षी मकर संक्रांत आम्ही गावी सेलिब्रेट केलेली होती. आठवण सूर्याची, साठवण स्नेहाची, कणभर तीळ, मनभर प्रेम, गुळाचा गोडवा ऋणांबंध वाढवा, तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला. मकर संक्रांतीच्या सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा. नवीन वर्षाचा पहिला गोडधोड सण येतो तो म्हणजे मकर संक्रांत. खरं तर आपल्या महाराष्ट्रात प्रत्येक सण साजरा होताना अतिशय उत्साह, आनंद, एकमेकांना मान सन्मान देण्याची पद्धत आहे. रूढी परंपरा यांना जास्त महत्त्व दिलं जातं. या परंपरा सुरू झाल्या त्यामागे सुद्धा पूर्वजांचा एक चांगला हेतू असल्याचं आपल्याला लक्षात येतं. कारण गुढीपाडवा, दिवाळी, दसरा, गणेश चतुर्थी यासारखा आणखीन एक महत्त्वाचा सण आपण मोठ्या उत्साहाने साजरा करतो तो म्हणजे मकर संक्रांत. सणापूर्वी वातावरणात असतो तो कमालीचा गारठा. प्रत्येक सजीवाला या थंडीची उडउडी कारेगार करून टाकणारी असते. कधी एकदा सूर्य तापतोय आणि ही थंडी कमी होते असं प्रत्येकाला वाटत असतं. हा सूर्यदेव पण तापायलाच तयार नसतो. तो तयार होतो तो संक्रांतीपासूनच. मकर संक्रांतीपासून हळूहळू दिवस मोठा होत जातो आणि रात्र लहान होते. सूर्याची तीव्रता सुद्धा कमी व्हायला लागते. या मकर संक्रांतीच्या दिवशी स्पेशली स्त्रिया पंढरपूरमध्ये रुक्मिणी देवीला ओवाळण्यासाठी जातात आणि वाण देण्यासाठी जातात. तर खूप पूर्वीपासून ही प्रथा सुरू आहे. म्हणजे मी लहानपणापासून बघते पंढरपूरमध्ये मकर संक्रांतीच्या वेळेस अफाट गर्दी असते. स्त्रियांची भरपूर गर्दी असते मंदिरामध्ये. आणि इथंसुद्धा मकर संक्रांतीच्या वेळेस पहिल्यांदा आमच्याकडे कसं असतं की आम्ही पहिल्यांदा सूर्यदेवाला ओवाळतो, तुळशीला ओवाळतो, घरातल्या देवाला ओवाळतो आणि पतीजींच्या पाया पडणं हे महत्त्वाचं असतं या दिवशी. तसं स्टॉप करू का? मॅडम या इकडे हे घाला एक एक आमच्या पोटी ह्याच्यात घेतात ना. सगळंच घ्या. ही नाही ही नाही ही नाही ही काय कधी बी चालेल. तर इथं बघा पहिल्यांदाच मी आटपाडीमध्ये मकर संक्रांतीला आहे आणि इथं दत्त मंदिरामध्ये येतात सर्वच महिला म्हणजे गावातल्या. तर आम्ही इथं मंदिरामध्ये आलो आहे
इथं भरपूर गर्दी आहे, सगळीकडे बघेल तिकडे बायकाच बायका आणि मस्त वाटतंय. सगळे भेटत आहेत. म्हणजे बऱ्याच वेळा असं होतं की आपण सगळ्यांना भेटू शकत नाही, बट ह्या वेळेस सगळेच भेटत आहेत आणि मस्त गप्पा टप्पा आणि तिळगुळ वाटण्याचा कार्यक्रम पण सुरू आहे. लगेच ये, लगेच मी जाणार आहे. तर आम्ही सगळे आमच्या अपार्टमेंटमधले एकत्र बसलेलो. तर हा आमचाच ग्रुप आहे. तर सगळ्या एकमेकीला बसून तिळगुळ वाटत आहेत आणि ते झाल्यानंतर प्रत्येकजण आपापल्या ज्या फ्रेंड्स आहेत त्यांना तिळगुळ वाटण्यासाठी. काढू की एकत्र. मकर संक्रांतीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. इथं कसं असतं की बऱ्याच जणी मंदिरामध्येच बिडे पूजायला घेऊन येतात. म्हणजे प्रत्येकाच्या आवडीनुसार असतं. मी घरीच पूजलेल्या आमच्या मंदिरासमोर तर या घेऊन आलेल्या होत्या. मग इथंच त्यांनी ओटीमध्ये वगैरे घेतलं. झालं असं की या दिवशीच आम्ही रिटर्न 6 वाजता तिथून निघणार होतो. तर आत्ता 5 वाजलेत आणि म्हटलं की आता आपण अपार्टमेंटमध्ये जाऊया. म्हणजे आमचा जो ग्रुप आहे तो आम्ही निघालो. बऱ्याचशा येणार आहेत तर त्या लगेच येतो म्हटल्या 5-10 मिनिटांनी पाठीमागून. तर त्या येतील तोपर्यंत आम्ही
अपार्टमेंटमध्ये पोचतो आहे, कारण तिथंही आम्ही छोटासा हळदी कुंकवाचा कार्यक्रम ठेवला आहे. मी आजच जाते त्यामुळे आजच आम्ही ठेवला आहे. तसं मी छान नियोजन केलं होतं हळदी कुंकवाचा कार्यक्रम वगैरे मस्त करायचा, पण टाईम भेटला नाही राहण्यासाठी, त्यामुळे मग काही तर आता आम्ही सगळेजण घराकडे निघालो आहे. जवळच आहे घरापासून हे मंदिर. तर आमचा हा ग्रुप चालला आहे. अजून एक ग्रुप पाठीमागून येतो आहे. तर इथं पहा आम्ही अपार्टमेंटमध्ये पोचलो आहे आणि ज्या कोणी आल्या नव्हत्या ताई मंदिरामध्ये, तर त्यांना आम्ही इथं वसून घेतो आहे आणि इथं छोटासा हळदी कुंकवाचा कार्यक्रम ठेवला आहे. तर हे झाल्यानंतर हळदी कुंकवाचा कार्यक्रम पण होणार आहे. इथं म्हणजे आमच्या इकडे आटपाडीला कसं असतं माहिती आहे का, मस्त पद्धतीनं सेलिब्रेशन करतात हळदी कुंकवाचा कार्यक्रम. प्रत्येकजण वेगवेगळ्या पद्धतीनं घर डेकोरेशन करतात आणि काहीतरी स्पेशल मेनू असतो आणि काहीतरी मग गिफ्ट देतात. मस्त त्या निमित्ताने मजा मस्ती महिलांची सुरू असते. मलाही करायचं होतं सेलिब्रेशन ह्या वर्षी, बट राहता आलं नाही. बघू नेक्स्ट वर्षी मी किती वेळ आहे ग तू? मकर संक्रांतीचा मस्त कार्यक्रम पार पडला आणि आता वेळ आली ती गिफ्ट वाटण्याची. म्हणजे मी आजच हळदी कुंकवाचा कार्यक्रम ठेवला आहे म्हटलं, त्या पद्धतीने आता मी सर्वांना गिफ्ट देऊन घेते. तर ह्या पर्स वगैरे मी केरलावरूनच घेऊन आलेली होते येताना. बघता बघता मकर संक्रांतीचा दिवस कसा आला आणि कसा गेला कळलंच नाही. मकर संक्रांतीच्या वेळेस भारतामध्ये स्पेशली पतंग उडवण्याची पद्धत आहे. या दिवशी लोक काळ्या रंगाचे कपडे घालतात, कारण काळी वस्त्रे उष्ण शोषून घेतात. भारतातील वेगवेगळ्या राज्यात मकर संक्रांतीला वेगवेगळ्या पद्धतीचं नाव आहे आणि वेगवेगळ्या पद्धतीने मकर संक्रांती साजरी करतात. माहेरी पण नाही का? नाही, गणपतीतच असते माहेरी. आता नसते गेला संक्रांती. तिची आणि ते हेमा पाटीलची सेमच भाषा आहे का हो? हिंची भाषा सेमच आहे. हा नाही आता तुम्ही लगेच जायचं म्हणजे नको राहू दे बाळा. आजीबाई हसा आजीबाई. व्हिडिओ ती ऋतू तर त्याचीच. आशीर्वाद दिला ना. ते म्हणले जायचे किती सकाळपासून गडबड हो. अपार्टमेंटमध्ये सर्वांना गिफ्ट दिली आणि नंतर आता ह्या खास फ्रेंड्स आहेत तर त्यांनाही गिफ्ट देते. तर अशा पद्धतीने आम्ही इथं आटपाडीमध्ये मकर संक्रांतीचा कार्यक्रम सेलिब्रेट केला. आणि प्रत्येक गावामध्ये वेगवेगळी पद्धत असू शकते, बट इथं गावी आल्यानंतर ना मस्त वाटतं, कारण शहरामध्ये वेगळ्या पद्धतीने करतात आणि आम्ही तर केरलामध्ये राहतो आहे. तर केरलामध्ये काही असं आपलं कुठलं सण आपण सेलिब्रेट करू शकत नाही. आणि असं तुम्हा सर्वांना माहीतच असेल की मकर संक्रांत हा एक आपल्या भारतात हिंदू सणापैकी मुख्य सण मानला जातो. हा सण दरवर्षी 14 किंवा 15 जानेवारीला साजरा करतात. या दिवशी सूर्य मकर राशीत प्रवेश करतो
म्हणूनच त्याला मकर संक्रांत असं म्हणतात. आणि मकर संक्रांतीच्या आदल्या दिवशी आपण भोगी साजरी करतो. सर्वजण एकमेकांना तिळगुळ देतात आणि असं म्हणतात, तिळगुळ घ्या गोड गोड बोला. आणि विवाहित स्त्रिया या दिवसापासून हळदी कुंकवाचा कार्यक्रम ठेवतात. म्हणजे या दिवसापासून रथसप्तमीपर्यंत हा संक्रांतीचा हळदी कुंकवाचा कार्यक्रम सुरूच असतो. आता तुम्ही व्हिडिओच्या शेवटच्या टप्प्यापर्यंत पोचला आहात म्हटल्यावर पहिल्यापासून तुम्ही हा व्हिडिओ बघितला असेलच. पहिल्यापासून शेवटपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद. थँक्यू फॉर वॉचिंग. आणि इथून पुढे गावाकडचे भरपूर व्हिडिओज येणार आहेत, ते सुद्धा नक्की बघा. लाईक आणि कमेंट्स करायला विसरू नका. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर जास्तीत जास्त शेअर करा. इथून पुढे सुद्धा तुम्हाला छान छान व्हिडिओज, इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज बघायला भेटतील.